राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे बहुत सुकृताची जोडी बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम देवाची ये द्वारे उभाषण भरे देवाची दारी उभाषण भरे देवाची ये द्वारे उभाषण भरे देवाची दारी उभाषण भरे देणे मुक्ती सारे साधिया देणे मुक्ती चारी साधिला देणे मुक्ती
विचारी साधिला हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी असोनी संसारीची वेगवेगो करी असोनी संसारी जीव वेगो करी असोनी संसारीची वेगवेगो करी असोनी संसारी जीव वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र वारी बाह्य वेदशास्त्र वारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आगुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आगुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी बारकुमाई 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 रे राम रे राम देवाची ये द्वारी उभा क्षण भरे देवाची ये द्वारी उभा क्षण देवाची ये द्वारी उभा क्षण देवाची ये द्वारी उभा क्षण तेने मुक्तीचा रे साधेल्या तेने मुक्तीचा रे साधेल्या हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना तेने मुक्ती जाने
गणना गणना पुण्याची गणना गणना गोण करी कोण करी कोण करी कोण करी कोण करे पुण्याची गणना कोण करी आजी मुके मना हरी मुके मना हरी मुके मना हरी मुके मना हरी मुके मना चला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ये द्वारी उभाषण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोने संसारी जिवे वेगो करे वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकायेषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिज शिव ब्रह्म स्वरूपं विठल 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी आज या ठिकाणी चालत असलेला दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील असणारा आजचा हा पहिला दिवस श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्याच्या निमित्तानं मला वाटतं वर्ष 26वे या आजच्या 26व्या वर्षी अखंड चालत आलेला हा सप्ताह आणि आजच्या या सप्ताहाच्या निमित्ताने आलेली पहिल्या दिवसाची माझ्याकडे आलेली सेवा. तर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज या ठिकाणी लाभलेले मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य महाराज असतील, सर्व टाळकरी आणि सर्व ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालेले आहात. आणि आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, ज्ञानाचा अथांग सागर असणारी ज्ञानोबा माऊली आणि त्यांचा सर्वांच्या मुखोद्गत असलेला असा हा अभंग आहे. अभंगाकडं जाण्या अगोदर ज्यांच्यामुळे तुम्ही आणि मी आपण सर्व या अध्यात्माच्या मार्गाकडे वळालेलो आहे आणि अध्यात्म काय, साधू संत काय, ज्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे, प्रथमतः आपण त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला हवं. आणि म्हणून मस्तक हे पायावरी हे मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या करी
मार्गावरी या वारकरी संताच्या. तुम्ही आम्ही आपण सर्व ज्यांच्यामुळं या मार्गामध्ये आपण वळालेलो आहे, अशा या साधू संत असणारे, या थोर वारकरी संप्रदायातील असणारे सर्व काही साधू संत यांच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊन आता आपल्याकडे जो आज अभंग सेवेकरता निवडलेला आहे, हा अभंग सर्वांच्या मुखोद्गत असलेला हा अभंग असून हरिपाठातील हा 3 चरणाचा अभंग आजच्या प्रथम दिनाच्या या सेवेकरता मी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा योग जर आपण पाहिला तर आजचा योग महाराज खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही म्हणाल कसा सुंदर, तर आज जर पाहिलं तर भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांचा आज विवाह सोहळ्याचा दिवस आहे. पहा, अजून जर पाहिलं तर आज ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं असे असणारे बाळासाहेब ठाकरे साहेब यांचाही आज जन्मदिवस म्हणजे जयंती आहे. त्याच्याच बरोबर जर आपण पाहिलं तर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. असा हा सर्व काही सोहळा आजच्या दिवशी एकत्रित आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे, भक्तीचा मार्ग, ह्या भक्तीच्या मार्गाला आपल्याला चालायचं आहे. आणि भक्ती जीवन जगत असताना आपल्याला या जीवनाचं कल्याण करायचं आहे. मग ते जीवनाचं कल्याण कसं करावं, त्यासाठी काय करावं लागणार आहे, मग ह्या विषयीची माहिती आणि आपल्याला जीवनामध्ये पुढं कसं चालायचं, कसं जायचं, जीवन आपलं कसं, भविष्य आपलं उज्ज्वल कसं करायचं आणि ह्या जीवनाची मुक्ती आपल्याला कशी मिळवून घ्यायची, त्यासाठीचा हा अभंग आहे. त्याचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल 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 आपण सर्व आजचा हा चांगला योग आहे. पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाहाचा आजचा सोहळा आहे. आपण त्यांनाही प्रणाम करूया आणि मग पुढे जाऊया. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू हे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकारी, बाबाजी सद्गुरुदास तुकारी. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. पहा, साधू संतांनी आपल्याला गोड असा हा मार्ग दाखवलेला आहे आणि ह्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. मग आता जीवन जगत असताना आपण भक्ती कशी करू शकतो, तर ह्या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबारायांना सांगायचं आहे की आपण जन्माला आलेलो आहे आणि जन्माला आलेलो आहे, मग मरण हे आपलं अटळ आहे. मग जर मरण अटळ आहे तर जन्माला आपण आलो, रिकाम्या हाताने आपण आलेलो आहे, जातानाही आपल्याला रिकाम्या हातानेच जायचं आहे. मग जर रिकाम्या हाताने आपल्याला जायचंय, पण सोबत मात्र एक वस्तू आपल्याला घेऊन जायची आहे. मग सोबत काय घेऊन जायचं आहे, जर आपण विवेकाचा वापर केला तर आपण पहा, दशक्रिया विधी असेल, वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम असतील, आपण सर्व त्या ठिकाणी जात असतो. आणि गेल्यानंतर हे ठिकाण महाराज असे आहेत की त्या ठिकाणी जर आपण गेलं ना तर त्या ठिकाणी आपला सहज विवेक आणि वैराग्य आपलं काय होतं, जागृत होत असतं. मग हे विवेक वैराग्य आपण आपलं जर जाग झालं तर आपल्याला काय करता येईल महाराज, आपल्याला हे देव काय, साधू संत काय, त्याचं महत्व आपल्याला समजल. जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आजचा जो अभंग आपण घेतलेला आहे, आपल्या जीवनाचं आपल्याला कल्याण करायचं आहे. मग जीवनाचं कल्याण कशाने होईल, काय केल्याने जीवनाचा उद्धार होईल, मुक्ती मिळवणं, बंधनात राहणं महाराज कोणालाच आवडत नाही. पहा, अगदी पशु पक्ष्यांनाही. एखादा आपण जर उदाहरण पाहिलं, एखाद्या पक्षाला तो अविरत इकडं तिकडं आकाशामध्ये, वातावरणामध्ये, निसर्गामध्ये तो इकडं तिकडं फिरत असतो. आणि फिरणारा हा पक्षी जर आपण त्याला बांधून ठेवलं तर अजिबात त्यालाही बांधून, तुम्ही पहा, त्याला बांधून ठेवलं आणि किती त्याला खायला प्यायला दिलं तरी त्याला ते स्वीकार नाही. म्हणजे त्याला पण काय पाहिजे, मुक्ती. प्रत्येक जीवाला, पृथ्वीवरती आलेल्या प्रत्येक जीवाला काय पाहिजे, मुक्ती पाहिजे. ही सगळ्यांची मागणी आहे, सगळ्यांची, तुम्ही माझी, आपण सर्वांची मागणी काय आहे का, बंधनातून मला काय पाहिजे, मुक्ती पाहिजे. मग ती मुक्ती कशानं मिळेल, काय केल्यानं मुक्ती मिळेल, मग यासाठी ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, देवाची ये दहारी ही कृपा
क्षण भरी देवाची ये दारी उपाक्षण भरी. मग आता महाराजांना या अभंगातून काय सांगायचं आहे की आपण जर या जन्माला आलेला हा जो जीव आहे हा जर भगवंताच्या द्वारे भगवंताचं द्वार म्हणजे कोणतं आपण जातो मंदिरामध्ये हे एक द्वार आहे आणि दुसरं द्वार जर आपण पाहिलं तर सगळ्यात जवळचा भगवंत महाराज कुठं असेल ना तर सगळ्यात जवळचा भगवंत या देहरूपी हे जे आपलं शरीर आहे हे असणाऱ्या या शरीरामध्ये देहरूपी या शरीरामध्ये भगवंताचं मंदिर कुठं आहे माहितीये तुम्हाला भगवंताचं अगदी जवळ असणारं मंदिर हे हृदयरूपी मंदिर आहे माता पहा भगिनी होऊन सगळ्यांसाठीच आपलं हे भगवंताचं मंदिर कुठं आहे आपल्या हृदयामध्ये सगळ्यात जवळचा भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे म्हणून बाहेर कुठंतरी भगवंताला शोधण्यापेक्षा आपण जर हृदयातूनच भगवंताला हाक मारली आणि भगवंताचं ध्यान केलं भगवंताच्या नावाचा जर उच्चार केला तर नक्कीच आपल्याला काय होईल मुक्तीच्या द्वाराला आपण मुक्तीपर्यंत पोहोचू आणि भगवंताचं नाम जे आहे नामचिंतन केल्याने काय होतं तर सगळ्या पापांचं काय होतं निवारण होतं सगळे पाप आपले हरून जातात आणि म्हणून नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. माता आपल्याला पाप नष्ट करण्यासाठी आणि ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठी कल्याण करण्यासाठी सगळ्यात सोपं साधन कोणतं आहे तर ते आहे नाम संकीर्तन. मग भगवंताचं नाम चिंतन आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही नावाने हाक मारून भगवंताचं चिंतन आपण काय करू शकतो फक्त महत्व दिलं पाहिजे. महत्व बुद्धी आपण वेगळ्या कामासाठी देतो महाराज. आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये 24 तास या संसाराचं काही ना काही काम काही ना काही विचार आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये चालू असतं आणि त्याच्यामुळे आपण भगवंतासाठी थोडा वेळ देणं आपल्याला काय होतं शक्य होत नाही. परंतु हा आपला अज्ञानपणा आहे. पहा मनुष्याच्या योनीमध्ये येऊन जर थोडा वेळ जर आपण भगवंताचं चिंतन करू शकत नसाल तर आपल्याला मनुष्य म्हणून घेणं ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. पहा ज्या भगवंताने आपल्याला पूर्ण शरीर दिलं अगदी डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळं काही शरीर हे त्याच्यात सत्यानं कार्य करतं आणि तरी आपण शरीर
कोणाची असते कोण बोलविते हरी विना देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुको नको पहा आपलं शरीर ज्याच्या सत्तेनं कार्य करतं तर त्याचं भजन आपण करायला अजिबात चुकता कामा नये म्हणून या अभंगातून आता जे प्रमाण दिलं महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलेलं आहे का आपलं शरीर जे चालतं हे त्या परमात्म्याच्या सत्तेनं चालतं आणि मग ज्याने आता पहा जर उदाहरण द्यायचं जर म्हटलं ही लाईट आपण पाहतो पहा आपल्या सभोवताली असणाऱ्या बऱ्याचशा वस्तू जर आपण पाहिलं तर ह्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत सर्व पहा याच्यामध्ये वायरिंग जरी वेगवेगळी असली जरी वेगवेगळे उपकरण जरी वेगळे असले परंतु त्या उपकरणांना चालवणारी सत्ता ती म्हणजे एकच आहे वीज आहे बरोबर मग जर आपले शरीर सर्वांची वेगवेगळे जरी असले परंतु सर्वांच्या शरीराद्वारे जो कार्य करून घेतो तो परमात्मा सगळ्यांचा एकच आहे विठ्ठल विठ्ठल आता आपलं हे जे शरीर आहे कार्य करतं याच्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो कार्य करून घेतो मग तुम्ही आणि आपण सर्वांनी अजिबात आपल्याला करता कधी समजायचं नाही काहींच्या मनामध्ये भाव येत असतो का नाही मी जे काम करतो आणि मी जर नसलो तर हे काम अजिबात होणार नाही अजिबात तसं नाही आपल्या असल्यानं आणि नसल्यानं ते एखादं काम अजिबात थांबणार नाही ते कार्य त्या परमात्म्याला करूनच घ्यायचं आहे आपण तुम्ही आणि मी आपण सर्व निमित्त मात्र आहोत मग आता या सृष्टीवरती जे जे काही कार्य चालतं हे सगळं त्या परमात्म्याच्या सत्तेनं चालतं आणि त्याच्या सत्तेशिवाय एक पान सुद्धा हलू शकत नाही अजिबात नाही मग जर त्याची सत्ता सगळ्या ठिकाणी व्यापलेली आहे असा तो परमात्मा आहे जर आपण पहा दवाखान्यामध्ये जर आपण गेलो हॉस्पिटलमध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला या शरीराचा एखादा अवयव जर विकत घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला किती भांडवल किती पैसे मोजावे लागतात मग जर आपण जर बारीक जर विचार केला ना महाराज तर हे जे आपलं शरीर इतकं सुंदर शरीर त्या परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे मग या शरीराचा एक रुपयाही आपल्याकडून घेतलेला नाही असा तो किती दयाळू किती कृपाळू आणि किती उदार तो परमात्मा आहे जर त्याच्या मनात आला असतं तर या शरीराचा एखादा अवयव त्याने कमी केला असता अजिबात नाही केलाय का नाही केला मग तो किती उदार आहे किती तो परमात्मा किती व्यापक आहे सगळ्या ठिकाणी चराचरी तो व्यापलेला आहे मग असा तो असणारा परमात्मा त्याचं भजन आपण का करायला नको ही आपली किती आपलं दुर्भाग्य म्हणायचं अहो महाराज काही लोक असे असतात की मंदिरात जाणं सुद्धा त्यांना जमत नाही लांबून त्यांना मंदिराच्या जवळून जाणं सुद्धा आवडत नाही अजिबात नाही आणि जन्म तर मनुष्याचा आहे अजिबात नाही ज्याला आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल तर त्याला भगवंताच्या नामचिंतनाशिवाय अजिबात पर्याय नाही विठ्ठल 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 नामचिंतन आपल्याला करायचं आहे पण ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून सांगत आहेत अभंगाकडे आपण येऊया की आता एखादा किती पापी मनुष्य असला परंतु त्याच्या मुखातून जर भगवंताचं नामचिंतन जर निघालं त्याच्या मुखातून जर परमात्म्याचं नाव एकदा जरी त्याच्या मुखातून निघालं तरी त्याचे असणारे सगळे पाप काय होतील जळून जातील पर्वत जळतील पापाचे किती मोठा पापाचा डोंगर असू द्या परंतु जर मुखातून पहा 100% सूट आपल्याला जर कोणी दिलेली असेल ना महाराज तर ती फक्त भगवंताने दिलेली आहे कोणती सूट एखादा दुकानदारही आपल्याला एवढी 100% सूट देत नाही परंतु भगवंताला आपली चिंता आहे भगवंताला आपली काळजी आहे आणि त्याने जी सूट आपल्याला दिली ती सूट अशी की किती पाप असले तरी एकदा जरी आपल्या मुखातून भगवंताचं नाम जर निघलं तर आपलं ते पाप काय होतं नष्ट होतं जळून जातं मग तरी आपलं किती दुर्भाग्य म्हणजे
तुमचं नाही, माझं नाही, जे आज इथं या ठिकाणी येऊ शकले नाही, त्यांना पाप आडवं आलं का त्यांना सप्त्यामध्ये या ठिकाणी येऊ दिलं नाही. कारण ही जागा अशी महाराज, या ठिकाणी फक्त येऊन जरी बसलं तरी कानावरती 2 वचन जरी पडले तरी त्याचं पाप जे आहे अगोदरचं असेल पाठीमागचं असेल या जन्मामध्ये झालेलं पाप असेल ते पाप काय होतं, नष्ट होऊन जातं, जळून जातं. परंतु ते पाप त्या पापाने त्यांना इथपर्यंत सुद्धा येऊ दिलं नाही. नाही तर गावामध्ये भरपूर काही लोक आहेत, भरपूर काही संख्या आहे, परंतु तुम्ही जे आले ना महाराज, तुमच्या सगळ्यांचं पुण्य तुम्हाला या ठिकाणी काय केलं, ते पुण्य तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलं. अशा ठिकाणी जायला आपली खूप कमाई लागते महाराज. या ठिकाणी कोणी येऊ शकत नाही, कोणाच्याही भाग्यात नसतं. आज सप्ताह आहे, सर्वांना माहिती आहे. सप्ताहाचा आजचा पहिलाच दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. पहिल्याच दिवसाचा आजची आपली ही कीर्तन सेवा चालू आहे आणि पहिला दिवस, मग सगळ्यांचा आनंदाचा उत्साहाचा हा दिवस आहे. परंतु जे आले त्यांना मनापासून प्रणाम आहे, धन्यवाद आहे. जे येऊ शकले नाही त्यांचं पाप कुठंतरी आडवं आलं आणि म्हणून तुमचं पाप पहा, या ठिकाणी येऊन तुम्ही बसले तरी तुमचं पाप काय होतंय, नष्ट होतंय. एवढं या कीर्तनाचं, एवढं या नाम संकीर्तनाचं महत्व आहे. म्हणून अशा ठिकाणी जायला आपण अजिबात, आपल्याला निरोप जरी नाही मिळाला तरी अशा ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. काही जणांना वाटतं सांगितलं नाही, कशाला जायचं, काय जायचं, आमंत्रण नाही, आपल्याला माहिती नाही, अजिबात नाही. अशा ठिकाणी अजिबात आपण निमंत्रण जरी नसलं, बोलावलेलं जरी नसलं तरी आपण अजिबात मनात तो विचार येऊ द्यायचा नाही. कारण ही एकमेव जागा अशी आहे का ह्या जागेद्वारे किंवा ह्या ठिकाणाद्वारे आपण आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. एखादं वचन जर तुमच्या मनाला लागलं आणि तुमचे जर डोळे उघडले महाराज, तर तुम्ही 24 तासापैकी काही वेळ तरी निश्चितच त्या भगवंतासाठी दिल्याशिवाय राहणार नाही. मग यासाठी हे कीर्तन असतं आणि ज्या ठिकाणी कीर्तन भजन भगवंताचं ध्यान चिंतन ज्या ठिकाणी चाललेलं असतं तर त्या ठिकाणी देवता सुद्धा येऊन ते श्रवण करत असतात. एवढी या कीर्तनाची काय आहे, ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल मग आता एक छोटासा दृष्टांत जर द्यायचं म्हटलं तर काही लोकांचं किती दुर्भाग्य. मग आता एक तर स्वतःही करायचं नाही आणि जे करतात त्यांनाही करू द्यायचं नाही, असे 2 प्रकारचे लोक आहेत. पहा, जर आपण जर छोटंसं उदाहरण पाहिलं तर एक मोठे शेठजी होते. पहा, त्या शेठजींना त्यांनी काय केलं, लक्ष्मी मातेची आराधना केली आणि लक्ष्मी मातेनं त्यांना प्रसन्न होऊन त्यांच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा झाली आणि लक्ष्मी मातेनं काय केलं, त्यांना पारसाचा दगड, पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराज, पारसाचा दगड दिला आणि तो दगड घेतला त्या शेठजींनी काय केलं, मातेला प्रणाम केला. माते, मी तुझा खूप आभारी आहे, मी तुझं ऋण फेडू शकणार नाही, अजिबात नाही. शेवटपर्यंत मी तुझं काय करेल, ध्यान करेल, चिंतन करेल, भजन करेल तुझं, असं त्याने काय केलं, त्या मातेला सांगितलं. माता काय झाली, निघून गेली. आणि आता या शेठजींनी काय केलं, तो परिसाचा दगड आपल्याकडे होता. महाराज ते काय करायचे, आपल्या घरामध्ये असणारे जेवढं काही लोखंडाचं होतं, तुम्हाला माहिती, लोखंडाला स्पर्श जर झाला परिसाचा की त्याचं सोनं बनतं. मग ते शेठजी काय करायचे, पहा, जेवढं काही लोखंड होतं घरामध्ये महाराज त्याला स्पर्श करायचे, त्याचं सोनं बनवायचे आणि ते विकून येणारा पैसा, त्या पैशावरती आपलं काही जे काही होतं उपजीविका ते चालवायचे. असं करता 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 आता जेवढं पाहिजे होतं तेवढं त्यांना दिलं होतं. परंतु लोभ हा असा असतो, लोभ माणसाला एकदा जडला ना तर अजिबात ती भूक पूर्ण होत नाही. मग त्या शेठजींचं असंच झालं महाराज. त्यांनी काय केलं की आपल्या घरामध्ये असणारं जेवढं काही लोखंड होतं त्याचं सोनं बनवत गेले आणि भरपूर झालं त्यांच्याकडे, भरपूर त्यांना मिळालं. पहा, देव कधी कधी परीक्षा घेत असतो महाराज, तुमची आणि माझी, आपल्या सर्वांची परीक्षा होती. त्या परीक्षेतून आपल्याला जायचं असतं आणि एखादं दुःख जर आपल्या जीवनामध्ये आलं तर आपण समजून घ्यायचं की आपण कुठेतरी भगवंतापासून दूर चाललो. म्हणून भगवंतानी काय केलंय, आपल्याला ते दुःख आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, पाठवलेलं आहे आपल्यासाठी. आपण त्या ठिकाणी ओळखून घ्यायचं आणि परत आपण काय करायचं, भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करायची. मात्र या शेठजींचं असंच झालं महाराज. काय झालं, लक्ष्मी मातेनं त्यांना दिलं. पहा, देवाचं त्याच्यावरती कृपा झाली. त्याने सगळं काही आपल्या घरामध्ये असणारं लागणारे जे काही वस्तू आहेत, जे काही पाहिजे सगळं काही त्याने आपल्या घरामध्ये आणलं आणि आता हळूहळू भगवंताचं भजन करायला तो विसरला, अजिबात नाव घ्यायला. आता काय करायचं, मग एका दिवशी त्यांनी काय केलं, तो परिसाचा दगड महाराज आपल्या पत्नीला दिला आणि पत्नीला सांगितलं की अगं, मी काय चाललोय, बाहेर चाललोय, काही दिवस बाहेर गावी जाणार आहे. आता तू काय कर, हा परिसाचा दगड जपून ठेव, कोणाला देऊ नको, असं त्या शेठजींना आपल्या पत्नीला सांगितलं. आता दुसऱ्या ठिकाणी पहा,
ही शेठजींची पत्नी आणि दुसरे आपण जर पाहिलं तर नामदेव महाराज सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर नामदेव महाराजांची पत्नी आणि ह्या शेठजींची पत्नी दोघीही मैत्रिणी होत्या. महाराज पहा, दोघी मैत्रिणी होत्या. आणि आता एक मैत्रीण, मित्र कसा असावा की आपल्या मित्राला कुठं काही कमी पडतंय का, त्याला कुठं तो कमी पडतोय चांगल्या मार्गाने घेऊन जाणारा असा आपला मित्र असावा. मग आता ह्या दोघी मैत्रिणी होत्या. महाराज पहा, परिसा भागवतातला हा छोटासा प्रसंग आहे, दृष्टांत. मग आता काय झालं तर ह्या मैत्रिणीला काय वाटलं की चला आता आपली मैत्रीण म्हणजे नामदेव महाराजांची पत्नी यांची अवस्था खूप बिकट आहे, मग आपण काय करूया, आपले पतिदेव बाहेर गेलेले आहे, आता आपण हा जो परिसाचा दगड आहे काही काळ तिला देऊया, म्हणजे ती काय करेल, आपल्या घरामध्ये असणारं जे काही लोखंड आहे त्याचं ती सोनं बनवून घेईल आणि मग आपल्या घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या काही वस्तू धनधान्य सगळ्या काही ती काय करेल, आपल्याला घेऊन येईल आणि नंतर तो दगड आपल्याला परत घेता येईल. महाराज मग असं झालं. पहा, मनामध्ये भाव होता की आपल्या बरोबर दुसऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे आणि ज्याच्या मनामध्ये असा भाव असतो ना महाराज, तो नक्की जीवनामध्ये महान बनतो, पुढे जातो आणि देव त्याला दिल्याशिवाय कधी राहत नाही. आपल्या मनामध्ये तसा भाव पाहिजे. मग काय झालं तर आता ह्या पत्नीनं काय केलं, शेठजींच्या नामदेव महाराजांच्या पत्नीला तो दगड दिला आणि तिला सांगितलं की हे बघ, तुझ्या घरामध्ये असणारं जेवढं काही लोखंड असेल त्या लोखंडाला तू काय कर, स्पर्श कर आणि त्याचं सोनं बनवून घे आणि नंतर तो दगड मला काय कर, परत दे. कालांतराने काय झालं पहा, योगायोग असा आला की नामदेव महाराजांना सुद्धा कीर्तनासाठी बाहेर गावी जावं लागलं. महाराजही बाहेर गावी गेले होते. या दोघींचा संवाद चालू, या दोघींचेच प्रसंग आपापसात चालू, वादविवाद किंवा आपापसात गप्पा गोष्टी त्यांच्या चालू आणि तो परिसाचा दगड तिला दिला आणि सांगितलं का लवकर बनवून घे, पण मात्र दुसरा कोणाला देऊ नको, तुझ्याकडेच ठेव, तुला हवी ती गोष्ट तू याच्यापासून मिळवू शकते. तिनं काय केलं महाराज, आपल्या घरामध्ये असणारं जेवढं काही लोखंड होतं त्या लोखंडाला तिनं स्पर्श केला आणि आपल्या घरामध्ये असणारं त्याचं सोनं बनवून सगळ्या काही लागणाऱ्या वस्तू तिनं काय केलं, घरामध्ये घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर पहा, योगायोग असा झाला की नामदेव महाराज या शेठजींच्या अगोदर आले. आल्यानंतर त्यांनी पाहिलं का आपल्या घरामध्ये आपण चुकून दुसऱ्याच्या घरात तर गेलो नाही ना, कारण अगोदरचं घर आणि आत्ताचा झालेला बदल महाराजांनी पाहिला आणि ते म्हटले की अरे अगं कुठे गेले म्हणे. ते म्हणे अहो इथंच आहे म्हणे, आपण काही दुसऱ्याच्या घरात आलो का, म्हणे अहो नाही 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 दुसऱ्याच्या घरात नाही म्हणे, हे आपलंच घर आहे. मग म्हणे हा बदल सगळा कसा झाला, हे सगळं तू कुठून आणलं. मग तिनं सांगायला सुरुवात केली की अहो म्हणे माझी जी मैत्रीण आहे म्हणे, त्या शेठजींची पत्नी, ती माझी मैत्रीण आहे, तिने काय केलं, मला परिसाचा हा दगड दिला. तो दगड तिनं दाखवला, नामदेव महाराजांनी दाखवला आणि म्हटले की हा दगड पहा म्हणे, याने काय झालं, हा परिसाचा दगड आहे, याला लोखंडाला स्पर्श केला की याचं सोनं बनतं म्हणे. मी काय केलं, आपल्या घरी असणाऱ्या सगळ्या लोखंडाचं काय केलं, सोनं बनवलं आणि त्यापासून या सगळ्या वस्तू मी घेऊन आले. पहा, महाराजांना खूप राग आला. राग कशामुळं, कोणत्या गोष्टीचा आला, महाराज चिडले आपल्या पत्नीवरती. कशामुळं, म्हणे अगं तुला मी काही कमी केलंय का म्हणे, एवढं काही सगळं आपल्याला त्या परमात्म्यानं पांडुरंगाने आपल्याला काही कमी केलंय का, देणाऱ्याने सगळं दिलं आणि पाहिजे तरी काय म्हणे, आपल्याला जे पाहिजे आवश्यक ज्या गरजा आहे या गरजा त्या परमात्म्याने आपल्या पूर्ण केलेल्या आहे, पांडुरंगाने पूर्ण केल्या. मग तुला अतिलोभ कशासाठी, माझी पत्नी असून तू ही चूक करशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. महाराज पहा, नवरा समजावतोय कोणाला, आपल्या पत्नीला, म्हणजे नामदेव महाराज आपल्या पत्नीला समजावताय. आणि जर आपण जर त्या जागी असतो तर अजिबात नाही, बरोबर, आपण समजून घेतलं पाहिजे काय झालं असतं त्या ठिकाणी. ठीक आहे. मग आता महाराज म्हणताय पत्नीला की अगं अजिबात नाही, जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तू काय कर, आत्ताच्या आता या सगळ्या वस्तू चाल माझ्यासोबत, आपल्याला त्या सगळ्या दान देऊन टाकायच्या आहे, वाटून द्यायच्या आहेत, आपल्याला अजिबात काही नको, देणाऱ्याने आपल्याला दिलेलं आहे, जेवढं या शरीरासाठी लागतं ना महाराज तेवढं त्याने काय केलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. मग तुला अति लोभ तुला कशासाठी आणि तुझ्या मनात हा आला तरी कसा, अजिबात नाही. महाराजांनी ते सगळं असणाऱ्या त्या वस्तू आपल्या सोबत घेतल्या आणि ते बाहेर गेले आणि बाहेर जाऊन त्या सगळ्या काही वस्तू वाटून दिल्या आणि आण म्हणे तो परिसाचा दगड. काय म्हणे, तुझी बुद्धी, माझी पत्नी असून तू असं करते, अजिबात नाही म्हणे, मला तसं वाटलंच नव्हतं की तू असं करशील म्हणून. त्यांनी तो परिसाचा दगड घेतला नामदेव महाराजांनी आणि थेट नदीच्या कडेला गेले आणि नदीच्या कडेला जाऊन त्यांनी विठ्ठला पांडुरंगा चांगली बुद्धी दे, माझ्यासोबत माझ्या पत्नीलाही दे, चांगल्या सगळ्यांना चांगली बुद्धी दे, तुझं नामचिंतन करायचं सोडून हा विचार मनामध्ये तिच्या आला तरी कसा, तिला चांगली बुद्धी दे. आणि मग महाराजांनी काय केलं, तो परिसाचा दगड त्या नदीमध्ये टाकून दिला. मग आता योगायोग असा झाला महाराज, ते शेठजी सुद्धा परत आले. परत आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं की अगं कुठे गेली म्हणे, तो दगड कुठे परिसाचा, दे चल मला पाहिजे म्हणे, अजून आपल्याला बनवायचंय सोनं.
तिनं आता काय करावं. तिनं तो दगड आणायचा तिच्या लक्षात नव्हतं. वेळ झाला, काळ झाला भरपूर. मग आता काय करायचं. ती लगेच धावत पळत सुटली. कोणाकडं. तिच्या मैत्रिणीकडे. लक्ष देऊन ऐका, याच्यावरून आपलं काय लक्षात घ्यायचंय, काय सार आहे. मग आता धावत पळत सुटली, तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिला म्हणते, अगं दे चल म्हणे, मी तुला जो दगड दिला होता तो दगड दे म्हणे मला. तर ती म्हणते, अगं म्हणे आता काय सांगू, आता तू जी शिक्षा देशील ती मला मान्य. ती म्हणे, काय बोलते, असं काय झालं. म्हणे, अगं तू जो दगड मला दिला होता त्याचं महत्व मला माहित होतं, पण माझे पतिदेव अजिबात नाही म्हणे. त्यांना ते भजन कीर्तन सोडून, त्यांना ते भगवंताचं नाम चिंतन करायचं सोडून दुसरं त्यांना काहीच सुचत नाही. त्यांनी तो दगड माझ्याकडून घेतला आणि नदीच्या कडेला गेले होते. आता त्यांनी काय केलं असेल मला काही माहिती नाही. म्हणे, अगं काय बोलते, मी तर तुला सांगितलं होतं कोणाकडे देऊ नको, मला तुझी दया आली म्हणून मी तुला तो दगड दिला होता आणि तू हे काय करून बसली. पहा महाराज, दोघी धाव घेत सुटले. कुठं. नदीच्या कडेला, ज्या ठिकाणी महाराज बसले होते. आता महाराज बसले ते काही रिकाम्या बसले, दगड घेऊन काही नदीत टाकत बसले असं तुम्हाला वाटतं का. नाही. महाराजांचं काय चालू असेल, काय चालू असेल तर त्यांचं भजन चालू होतं. कोणतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, 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 माझ्यात तुझ्यात विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माझ्यात तुझ्यात विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, तिकडे तिकडे विठ्ठला हरी ओम विठ्ठला, तिकडे विठ्ठला हरी ओम विठ्ठला. असं त्या महाराजांचं भजन चालू होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माझ्यात तुझ्यात विठ्ठला, इकडे तिकडे विठ्ठला, जिकडे तिकडे विठ्ठला, असं त्यांचं भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना मग आता ह्या दोघी पळत गेल्या आणि पळत गेल्यानंतर पळत गेल्या 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 आणि म्हणे, अहो कुठे म्हणे, ऐकलं का, कुठे तुम्ही. जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर पहा महाराजांची पत्नी त्यांना म्हणते, अहो तो दगड तुम्ही काय केला म्हणे. आपला दगड नव्हता, आपली ती वस्तू नव्हती म्हणे. आणि आता तिला पाहिजे. तिचे पती आले, ते शेठजी आलेत. आता शेठजींना थोडासा संशय आलाच होता की नक्कीच हिनं तर काहीतरी काय केलाय, घोटाळा केलेला आहे. म्हणून काय केलं, शेठजी सुद्धा त्यांच्या लागोपाठ त्यांच्या पाठीमागच चालत आलेले होते, यांच्याच पाठीमाग. मग आता काय करायचं. शेठजींना पाहिलं, चला आता चालू द्या यांचं काय चाललंय, आपला तो दगड मिळणं महत्वाचं आहे. ते शेठजी त्यांच्या सोबत होते आणि पाठीमागून आले. आल्यानंतर त्यांनी पाहिलं यांचा वादविवाद चालू झाला. महाराज म्हणाले की आता तो दगड मी काय केलाय, नदीमध्ये फेकून दिलाय. त्या दगडाच्या पाठीमागे नका लागू. ज्यांनी तो दगड दिला ना त्याचं भजन तुम्ही करा, तुम्ही करा आणि मलाही करू द्या. चला 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 सगळ्यांनी करा. महाराज समजावताय, तुम्ही करा आणि मलाही करू द्या. काय करू द्या. लगेच त्यांनी परत चालू केलं. काय चालू केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. त्यांचं भजन चालू झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. मग आता हे भजन ऐकलं त्या शेठजींनी महाराज आणि शेठजी धावत पळत सुटले, जवळ आले आणि जवळ आल्यानंतर म्हणे, आता अरे नामदेवा, अरे नामा, अरे नामदेवा, थांब म्हणे, थांब, ते बंद कर भजन म्हणे तुझं. तो म्हणे, काय झालं शेठजी. म्हणे, काय झालं, काय झालं. हिनं तुझ्याकडे दगड दिला होता म्हणे, माझ्या पत्नीनं तुझ्या पत्नीकडे दगड दिला, तिनं तो तुझ्याकडे दिला आणि त्या दगडाचं तुला महत्व माहित नाही. परिसाचा दगड होता म्हणे, तुला काय कळणार त्याचं महत्व. तो फक्त भजन करत बसला म्हणे, तुला तेवढंच येतं. आम्हाला बाकीचे उद्योग आहे म्हणे, बाकीचे काम आहे आणि मी खूप मेहनतीनं तो दगड मिळवला होता. तू हा उद्योग तुझा चालूच असतो दिवस रात्र म्हणे, तुला दुसरं काहीच काम धंदा नाही, एवढंच तुझं काम चालू असतं. आता तो दगड मला, माझा दगड ते. आता पहा शेठजी म्हणताय नामदेव महाराजांना आणि नामदेव महाराज समजावताय त्या शेठजींना. म्हणे, अहो शेठजी, काय तुम्ही त्या दगडाला धरून बसले म्हणे. ज्याने दिला त्याचं भजन करा ना तुम्ही काय करा, ज्याने तो दगड दिला त्याचं भजन करा. त्या दगडाची चिंता सोडून द्या, भेटल म्हणे, तो नश्वर आहे. हे शरीर ज्याने दिलं, एवढं चांगलं शरीर दिलं आणि त्या देणाऱ्याचं भजन कीर्तन करायचं सोडून तुम्ही काय म्हणताय, नाही नाही मला माझा परिसाचा दगड दे, परिसाचा दगड दे. अजिबात नाही म्हणे, सोडा ते दगड सगळं सोडून द्या आणि तुम्ही चालू करा. काय चालू करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठला माझ्यात तुझ्यात विठ्ठला हरी ओम विठ्ठला माझ्यात तुझ्यात विठ्ठला हरी ओम विठ्ठला. असं महाराज समजावताय त्या शेठजींना आणि शेठजी म्हणतात अरे नाम्या थांब तू आता तुझं भजन बंद कर. तुझा विठ्ठल मला नको, तुझा विठ्ठल तुझ्या जवळच ठेव, तो अजिबात मला नको. नाम्या तू गुढीत ऐक म्हणे, चांगलं ऐक, मी तुला चांगलं सांगतोय का माझा दगड मला दे. नामदेव महाराज परत समजावतात पहा त्या शेठजींना. कसं हृदय असतं संतांचं का ते आपल्याला समजावून सांगतात. या अभंगाच्या माध्यमातूनही जेवढे आपले साधू संत होऊन गेले या सर्वांनी आपल्याला काय केलंय समजावण्याचाच प्रयत्न केलेला आहे, परंतु आपण ते समजावून घेत नाही. मग आता नामदेव महाराजांनी त्या शेठजींना सांगितलं, समजावताय का तू भजन कर ना, तुला ते मिळेलच. एक काय तुला किती काही मिळून जातील, पण तू त्याचं भजन कर. तू तरी कर, मला तरी करू दे. तूही करत नाही, मलाही करू देत नाही, अजिबात नाही. अशा बुद्धीचे काही लोक असतात महाराज. एखादा भजनाला जात असेल ना, अरे कुठं चालला, काय तुला तेवढंच काम आहे, चालला तिकडे दिवस रात्र टाळकोटीत बसतो. अजिबात नाही महाराज. त्याला माहिती त्याचं महत्व, का जातून काय केलं पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग आता महाराजांनी समजावून सांगितलं, अजिबात तरी ते शेठजी ऐकायला तयार नाही. मग शेवटी आता नामदेव महाराजांनी काय केलं म्हणे, अहो तुम्हाला ऐकायचं नाही का म्हणे, अजिबात नाही नाम्या, मला माझा दगड दे, आताच्या आता पाहिजे म्हणे मला. म्हणे अहो ठीक आहे म्हणे, देतो म्हणे, चला देतो म्हणे तुम्हाला, कारण तुम्ही भजन करीना आणि मलाही करून देईना, अजिबात नाही, देतो म्हणे तुम्हाला, चला. नामदेव महाराजांनी काय केलं, विठ्ठला पांडुरंगा यालाही चांगली सद्बुद्धी दे, माझ्या बरोबर याचंही कल्याण होऊ दे. पण ठीक आहे, आता त्याची आसक्ती कशामध्ये आहे, त्या नश्वर गोष्टीमध्ये आहे. कोणत्या परिसाच्या दगडामध्ये. त्याला तुझ्या नावाचं महत्व माहित नाही, तुझं नामाचं चिंतनाचं महत्व त्याला माहित नाही. मग आता चल ठीक आहे म्हणे, याची इच्छा मी पूर्ण करतो. नामदेव महाराजांनी नदीमध्ये उडी मारली आणि नदीच्या तळाला गेले. तळाला गेल्यानंतर त्यांनी महाराज एक नाही, दोन नाही, तीन नाही, अख्खे जवळपास 10 परिसाचे दगड त्यांनी आपल्या हातामध्ये पहा झोळीमध्ये 10 दगड ते घेऊन आले बाहेर, नदीच्या बाहेर आले. आणि आल्यानंतर त्या शेठजींच्या समोर त्यांनी ते परिसाचे दगड टाकले आणि म्हणे, शेठजी यापैकी तुमचा. आता शेठजी तोंडामध्ये बोट आणि लागले पाहायला की अरे एवढे दगड आणि सगळे सारखेच महाराज, सगळे सारखेच, सगळे परिसच. त्यांना वाटलं दुसरं असं अजिबात नाही, ते सगळे परिसाचे दगड आणि चमचम करत होते सगळे दगड. मग आता त्यांनी काय केलं म्हणे, अरे नाम्या म्हणे, अरे नामदेवा म्हणे, मी तर एकच दगड दिला होता, एवढे सगळे तू घेऊन आला, काय कारण म्हणे, काय कारण आहे याचं. तर म्हणे अहो शेठजी ते बाकीचं सोडा, तुमचा जो परिसाचा दगड आहे तेवढा घ्या आणि मला मोकळं करा, मला माझं भजन करू द्या. ते म्हणे अरे नामदेवा माझ्याकडे एक दगड आला, मला एकच दगड मिळाला, तरी मी त्या भगवंताचं भजन विसरून गेलो, त्याचं चिंतन करायचं विसरून गेलो आणि माझ्याकडे किती मला मिळालं, आता मी काय करू काय नाही असं मला झालं. आणि तुझ्याकडे तर एवढे 10 ते परिसाचे दगड आहे, तरी ते सोडून तू काय करतोय, त्या पांडुरंगाचं त्या परमात्म्याचं भजन करतोय, म्हणजे मी किती पापी आहे. नाही नाही अजिबात नाही म्हणे, नामदेवा आजपासून तू माझा गुरु, मी तुझा शिष्य आणि मलाही तुझ्या सोबत काय करायचं आहे, त्या परमात्म्याचं भजन करायचं आहे. आणि मला हा परिसाचा दगड अजिबात नको, आजपासून मलाही तुझ्या सोबत काय करतो घेऊन घे. मग दोघांनाही सुरुवात केली. काय सुरुवात केली, दोघांनीही भजनाला सुरुवात केली. काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माझ्यात तुझ्यात विठ्ठला हरी ओम विठ्ठला तिकडे तिकडे विठ्ठला हरी ओम विठ्ठला. हो पहा, आता या दृष्टांतावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. अभंगाकडे आपण येऊया की आपल्याला जन्माला आपण आलेलो आहे. मग आता हा दृष्टांत जो आपण दिला का या साधू संतांकडे कमी होतं का, नाही. आपल्या मनामध्ये असा विचार येईल का या साधू संतांकडे कमी होतं, अजिबात नाही महाराज. त्यांची संपत्ती आपण मोजू शकत नाही. त्यांच्याकडे जे धन होतं ना, हे धन कोणतं होतं, ते शाश्वत धन होतं. आणि आपल्याकडे जे धन आहे हे नश्वर आहे. आपल्याला काय वाटतं, मला हे मिळालं, आता मी काय करून काय नाही, अजिबात नाही. थोडं आपल्याला मिळालं का काय करून काय नाही असं आपल्याला होतं. रावणाकडे खूप काही होतं महाराज, परंतु शेवटी सगळं त्याला सोडून जावं लागलं. मग आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे, तर तो उद्धार आपल्याला कसा करायचा आहे, भगवंतानं आपल्याला काय दिलेले आहे, जीभ दिलेली आहे. आणि ह्या जीभेद्वारे आपल्याला काय करायचं आहे, त्या परमात्म्याचं भजन करायचं आहे. जरी आपण संसारात राहत असलो तर या संसारातून सुद्धा आपल्याला पार होऊन जायचं आहे. ही संसार रूपी नदी मोठी आहे, याच्यातून जर तरुण जायचं असेल तर आपल्याला संसारात राहून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे, भजनाला लागायचं आहे. आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात,
सर्वांनी टाळ्या वाजवा महाराजांसाठी. किती सुंदर गायन आहे पहा. तर ही परमेश्वरानं दिलेली देणगीच असते. म्हणून आपण जो अभंग आज पाहतो आहे की आपल्याला मुखातून काय करायचं आहे, अभंगातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्या मुखानं आपल्याला काय करायचं आहे, भगवंताचं नामचिंतन, नामगुण गायला अजिबात विसरायचं नाही आहे. प्रत्येकाने ही गोष्ट मनामध्ये ठेवायची की जेव्हाही आपल्याला वेळ मिळेल इतर बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पहा, एक काका होते, दुकानदार काका. त्यांचं कपड्याचं दुकान होतं आणि ते काय करायचे महाराज, पहा, जी सवय लागते ना ती सवय सोडणं खूप अवघड असतं. जर आपण आतापासूनच ही परमात्म्याची, भगवंताची ध्यान चिंतन, नामस्मरण करण्याची सवय जर नाही ना लावली आपण, तर आपला पुढचा काळ हा खूप कठीण येईल. ठीक आहे, येणारा काळ. मग त्या काळामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर त्यावेळी आपल्याला फक्त भगवंताचं नामच चिंतनच आपल्याला वाचू शकतं. आता एक दुकानदार काका, त्यांचं कपड्याचं दुकान होतं महाराज, आणि कपड्याचं दुकान असल्यामुळे ते काय करायचे, दिवस रात्र दिवसभर एवढे त्यांना ग्राहक एवढे गिराईक यायचे ना महाराज त्यांच्या दुकानामध्ये, की ते काय करायचे, गिराईक आलं आपल्या दुकानामध्ये, जो ग्राहक आला आपला कपडा दुकानातला घ्यायचे, त्याच्या समोर त्याला दाखवायचे, वाजून दाखवायचे, फट 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 2-3 वेळा तो कपडा वाजून दाखवायचे आणि त्याला सांगायचे, माझ्या दुकानातला कपडा आहे, फाटणार नाही, तुटणार नाही, अजिबात काळजी करू नका, बिंदास घेऊन जा, अजिबात फाटणार नाही, तुटणार नाही, घेऊन जा. आणि किती भाडू, किती भाडू, किती भाडू, समोरच्या गिराईकानं बोलायच्या अगोदरच महाराज ते शेठजी काय करायचे, ते दुकानदार ते काय करायचे की कातर घ्यायचे आणि त्याचे 2 तुकडे करून एक तुकडा आपल्या दुकानात ठेवायचे आणि एक तुकडा त्या गिराईकाला द्यायचे. असे ते दुकानदार काका दिवसभर एवढे थकले, रात्री ते झोपले. पहा, झोपले. आता काहींना दिवसभर जर जास्त काम झालं ना महाराज, दिवसभराचं केलेलं तुमचं काम, तुम्ही दिवसभर जे काम करता रात्री झोपेत सुद्धा महाराज तुम्हाला तेच आठवत असतं. पहा, हे प्रत्येकाचा हा आलेला अनुभव आहे. मग आता हे शेठजी एवढे दमून थकलेले होते आणि रात्री झोपले, 12-1 ची वेळ झाली आणि त्यांना 12-1 वाजता रात्री स्वप्नात सुद्धा, झोपेत सुद्धा त्यांना ते दुकानातलंच आठवलं महाराज. त्यांना काय आठवलं की चला आता 12-1 वाजलेत म्हणे, नाही आता मला काहीतरी गिराईक आलं, कोणीतरी आलं. महाराज ते झोपलेले होते पलंगावरती आणि झोपलेले असताना त्यांनी काय केलं, आता तिथं तर दुसरं काही नव्हतं, त्यांनी आपलं धोतरच महाराज हातामध्ये धरलं, धोतर हातामध्ये धरलं आणि म्हणे आता माझ्या दुकानातला कपडा काही होणार नाही, फाटणार नाही, तुटणार नाही, किती फाडू, बिंदास घेऊन जा, काहीच होणार नाही म्हणे, किती फाडू, सांगा. आणि त्या धोतराचे त्यांनी महाराज काय केले, 2 तुकडे केले. पहा, आणि सकाळी उठून पाहताय तर मग काय झालं म्हणे, अरे गेलं का धोतर फाटून, कुठे गेलं गिराईक आणि कुठं का. हा कशाचा परिणाम झाला महाराज, तर दिवसभर त्यांनी काय केलेलं होतं, ते गिराईक सांभाळलेले होते, दुकान चालवताना दिवसभर त्यांना तो ग्राहकांशी आलेला संपर्क, आणि म्हणून रात्री ते झोपलेले असताना सुद्धा त्यांना काय झालं, तेच गिराईक आठवले. पहा, असाच एक दुसरं जर आपण उदाहरण पाहिलं, हे मी का सांगतोय की दिवसभर आपण जे करतो ना रात्री सुद्धा आपल्याला तेच आठवतं. मग जर दिवसभर आपण भगवंताचं नाम चिंतन केलं तर आपली झोप सुद्धा काय होईल, ही एक प्रकारची साधना होईल. आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला करायचंय, मग झोपेला सुद्धा आपल्याला सत्कारणी लावायचंय. एका मुलाचं उदाहरण जर पाहिलं तर दिवसभर, आता पहा मुलांना माहितीये, जे क्रिकेट खेळतात मुलं, त्या क्रिकेटमध्ये काय असतं, धराधरी, पकडापकडी, पळ इकडं पळ तिकडं, धर याला धर त्याला, असं होत असतं. मग असाच एक मुलगा रात्री झोपला, दिवसभर फार क्रिकेट खेळून तो दमलेला, एवढा दमलेला महाराज, रात्री 12-1 ची वेळ झाली, 12-1 चा टाइम झाला आणि तो पलंगावरती झोपलेला होता. झोपलेला असताना त्याला वाटलं नाही आता मी खेळतोय, त्याला वाटलं दिवसच आहे आणि मी खेळतोय. झोपेतच तो झोपलेला आणि त्याला सहज ते आठवलं की आता माझं क्रिकेटच चालू आहे. त्याने ते झोपेतच चालू केलं महाराज. काय चालू केलं, अरे धर पकड. महाराज पलंगाच्या खाली आपटला आणि मग उठून पाहतोय, अरे कुठे गेले धरणारे, कुठे गेले पाळणारे, कुठे गेले खेळणारे. म्हणजे पहा, त्यालाही हे कशामुळे झालं महाराज, तर ते दिवसभर त्यांनी जे काम केलेलं होतं, दिवसभर जो खेळून तो दमलेला होता, त्याच्यामुळं काय झालं की त्याला रात्री सुद्धा झोपेतही तेच आठवलं. मग आता आपल्याला जीवनाचं सार्थक करायचंय ना, तर सार्थक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एखाद्या गुरूंना आपल्याला शरण जावं लागेल. नोये जर गुरु आपल्याला मिळाले नाही तर आपल्याला संतांनी सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाचं आपल्याला अनुकरण करावं लागेल, त्या मार्गाने आपल्याला चालावं लागेल. आणि ह्या जीवनाचा अजिबात कुठल्याच प्रकारचा भरोसा नाही. मग आपण एक क्षणही न दडवता विचार केला पाहिजे. अभंगाचं प्रमाण आहे, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, एक क्षणी हाचे करावा विचार, करावया पार भवती, क्षण हाची करावा विचार, करावया पार भवती.
मनोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू. हा जो सागर आहे संसार रूपी सागर, याच्यातून जर आपल्याला पार व्हायचा असेल तर आपल्याला नामचिंतनाशिवाय अजिबात पर्याय नाही. आपल्याला काय करावं लागेल, भगवंताचं नामचिंतन करावंच लागेल. आणि म्हणून हा सप्ताहाचा आजचा जो पहिला दिवस आहे, हा पहिला दिवस म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस. आणि या आनंदाच्या दिवशी पहा, पहिल्याच दिवशी तुमची एवढे सगळ्यांची गर्दी, जरा उशिराने का होईना परंतु ज्यांच्यापर्यंत आवाज पोहोचला असेल त्यांनी ते ऐकल्यावरती त्यांचं पुण्य महाराज त्यांना घरापासून काय केलं, इथपर्यंत ते पुण्य त्यांना ओढत घेऊन आलं. नाही तर इथपर्यंत पोहोचणं, ज्याला भगवंतानी निरोप दिला की नाही तू त्या ठिकाणी जाऊन बस, माझ्यासाठी थोडा वेळ दे, कारण आयुष्य थोडं आहे आणि ह्या थोड्या आयुष्यामध्ये आपल्याला जीवनाचं कल्याण करायचंय. मग थोडेसे दोन वचन तुझ्याही कानावरती पडू दे, जीवनाचं कल्याण करून घे, उद्धार करून घे. म्हणून उशिरा कवयना ज्यांच्या कानावरती पोहोचला महाराज आवाज, ते हळूहळू कवयना आता हळूहळू संख्या वाढत चालली आणि ते थोड्या वेळाने कवयना उशिरा कवयना ते काय झाले या ठिकाणी पोहोचले. त्यालाही काय लागतं महाराज, भाग्य लागतं. ज्याच्या भाग्याचा उदय झाला त्यालाच अशा ठिकाणी पोहोचायची संधी मिळते आणि तोच अशा ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून पहा म्हटलेलं आहे आणि गुणगान वर्णनही केलेलं आहे. हे जे अभंग आहेत, हे जे प्रमाण आहे, हे कशासाठी आहे की आपली बुद्धी जागरूक झाली पाहिजे आणि आपण या भगवंताच्या मार्गाने चालायला सुरुवात केली पाहिजे. यासाठी या साधू संतांनी जो उपदेश केलेला आहे, मग ज्ञानोबराय सुद्धा या हा जो आजचा अभंग आहे सगळ्यांच्या मुखोद्गत असलेला हा अभंग आहे आणि तो सगळ्यांना ठाऊक आहे, माहिती आहे सगळ्यांना. असं कोणी नाही की ज्याला हा अभंग माहिती नाही. मग आपल्याला मंदिरामध्ये जातो, कशासाठी जातो, काय करायचंय, जीवनाचा उद्धार कसा करता येईल हे आता तुमच्या लक्षात या अभंगाच्या 2 चरणातून सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनाचं कल्याण कसं करायचं आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मग आता जर जीवनाचं कल्याण, मग आता जर आपण पाहिलं, फुल जोपर्यंत ताजं असतं ना महाराज, जर उदाहरण पाहिलं, फुल जर जोपर्यंत ताजं असतं तोपर्यंतच आपण देवाला वाहतो. एकदा सुकलं का त्याचा रस सगळा निघून जातो. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्या घरामध्ये जे मुलं बाळ आहेत ना, पहा माता माऊली सगळे पालक या ठिकाणी जे बसलेत सगळ्यांसाठीच मी सांगेल की आपल्या घरामध्ये असणारे जे मुलं आहेत, या मुलांना आपण या परमार्थाच्या या भगवंताच्या मार्गाला नक्कीच त्यांना जायला आपण शिकवलं पाहिजे. एक ठराविक वय असतं. आज तुमच्या समोर हे जे सर्व विद्यार्थी दिसतात पहा, तुमच्यासारखे पहा, तुम्हाला मुलांसारखे असणारे हे सर्व विद्यार्थी, परंतु घरापासून ते दूर राहतात महाराज. कशासाठी तर चांगलं या आत्ताच्या असणाऱ्या या वयातून, वयाची 20 वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदर मुलांना ज्या सवयी लागतात त्या कायमस्वरूपी असतात, आयुष्यभर असतात. मग आतापासूनच आपण त्यांना काय केलं पाहिजे, काय हे हरिपाठ काय, भगवंताचं नाम चिंतन काय आणि हे सगळे क्रिया विधी कर्म हे कशासाठी असतात, त्याचं महत्व तुम्ही त्यांना काय केलं पाहिजे आतापासूनच समजून सांगायला सुरुवात केली पाहिजे. आपला देह जो आहे हा पवित्र कशाने होईल तर हरिपाठाचं कीर्तन, आपल्या हरिपाठाचं गुणगान केल्याने. हरिपाठाचे 1-2 श्लोक, हरिपाठाच्या असणाऱ्या ओव्या, आपल्या मुखातून ज्ञानेश्वरीच्या ओव्या, भागवत असेल, हे सगळे काही जे शास्त्र आहे, या सगळ्या शास्त्रांतून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून जेव्हाही वेळ मिळेल त्या मुलांनाही आपण अशा ठिकाणी घेऊन आलं पाहिजे, त्या ठिकाणी पाठवलंही पाहिजे का ज्यांना त्या मुलांना काय होईल, अध्यात्माचंही शिक्षण भेटल आणि शालेय शिक्षण दोन्ही शिक्षण त्यांना मिळतील. अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आपण काय केलं पाहिजे, पाठवलं पाहिजे. मग आता हरिपाठ पहा, हरिपाठ जो आहे, हरी या शब्दाचा अर्थ जर आपण समजावून घेतला, हरी पहा, हरी म्हणजे हरणारा, जो आपले पाप ताप हरून घेतो त्याला नाव दिलेलं आहे हरी. पहा हरी म्हणजे काय व्याख्या आहे त्याची, का आपले पाप ताप हरणारा आहे म्हणून त्याला हरी म्हटलेलं आहे. मग एकमेकाला बोलताना भेटताना पूर्वीपासून परंपरा चालत आली महाराज. कोणती परंपरा माहितीये तुम्हाला सगळ्यांना. पहा आपण सगळे खेड्यापाड्यातले आणि जवळच आपलं अंतर आहे. परंपरा पूर्वीपासून चालत आली. जेव्हा एक वयस्कर वयोवृद्ध आजोबा दुसऱ्यांना भेटतात किंवा आपल्याकडे कोणी पाहुणा आला तरी आपण त्याला हात जोडून काय म्हणतो महाराज, बोलत चला, काय म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, राम राम. बरोबर. मग आता राम राम का म्हटलं जातं, हल्ली तेही नष्ट होत चाललं, हळूहळू ते विसरत चालले मुलांना. ह्याही गोष्टीच्या पलीकडं हल्ली मुलं ते विसरत चालले आणि वेगळंच काहीतरी चालू केलं. काय चालू केलं, हाय हॅलो टाटा उद्या भेटा बाय बाय हे सगळं चालू केलं. राम राम विसरले, नमस्कार विसरले, रामकृष्ण हरी विसरले, जय हरी सगळं विसरून गेले. आणि हे पाश्चात्य संस्कृती त्यावर काय झाली, लादायला सुरुवात झाली. हे मुलांची पहा सगळ्यांचेच नुकसान आहे. राम राम का म्हटलं जातं, का जो म्हणतो त्याच्यातही राम आहे आणि ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये
राम आहे. मग त्याचंही शरीर पवित्र झालं पाहिजे, त्याच्याही कानावरती ते नाम पडलं पाहिजे आणि जो म्हणतो त्याचंही शरीर पवित्र झालं पाहिजे. म्हणून हे भगवंताचं नाम घेतलं जातं. मग हात जोडून आपण जे म्हणतो ना राम राम, याची व्याख्या तुमच्या लक्षात आली. जाताना येताना भेटताना बोलताना जेव्हाही वेळ आपल्याला मिळाल त्यावेळेस आपण एकमेकाला भेटताना काय म्हटलं पाहिजे? राम राम म्हटलं पाहिजे. रामकृष्ण हरी असे भगवंताचे नाव आपण घेतले पाहिजे. कशासाठी घेतले पाहिजे? की त्याचंही शरीर पवित्र होईल, त्याच्याही कानावरती ते चिंतन पडल, म्हणजे आपल्यालाही पुण्य मिळेल आणि त्यालाही काय होईल महाराज? पुण्य मिळेल. पहा म्हणून म्हटलेलं काय म्हटलेलं आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कोण करी. मग आपल्या मुखातून काय निघलं पाहिजे? एकमेकाला भेटताना बोलताना त्या हरीचंच नाम आपल्या मुखातून निघलं पाहिजे, म्हणजे त्याचाही जीवनाचा उद्धार होईल, त्याचंही कल्याण होईल आणि आपलंही कल्याण होईल, आपल्याही पुण्याची गणना. आणि एकदा जर मुखातून आपल्या जर हरीचं नाव जर निघालं तर आपल्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. सगळं काही मोजता येईल, सगळं काही मोजता येईल. पहा मोजमाप सगळ्या गोष्टीचं होईल. आणि एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपल्याकडे असणारं सोनं कोणीतरी चोरून नेईल, आपली संपत्ती कोणीतरी चोरून घेऊन जाऊ शकतं, परंतु आपण अख्ख्या जीवनामध्ये जे काही केलेलं सत्कर्म आहे आणि जे आपण पुण्य केलेलं आहे याला कोणी चोरू शकत नाही. म्हणून आपलं जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत चांगलं कर्म करत चला, हेच या साधू संतांची शिकवण आहे. आणि या अभंगातूनही आपल्याला तेच शिकून घ्यायचं आहे का जोपर्यंत आपण आहे या संसारामध्ये तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की आपल्या या जिभेनं भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात विसरायचं नाही. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत कधीच त्या भगवंताला एक क्षण सुद्धा अजिबात विसरायचं नाही. हरिपाठामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पहा. हरीचा पाठ जर आपल्या मुखातून निघाला ना महाराज, तर आपला हा देह जो आहे हा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुलांनाही ते शिकवा आणि आपणही दररोज तो नित्य नियम घ्या. आणि ज्याचा नियम दररोजचा होईल ना, त्याची भगवंतावर श्रद्धा, भगवंतावरती विश्वास त्याचा दृढ होईल. आणि हा जो नियम आहे पहा, आपलं जसं दररोजचा नित्य नियम, आपला जो कार्यक्रम चालतो घरामध्ये पहा, दररोजचं ठरलेलं काम आपण जे करतो ना, त्या नित्य नियमामध्ये हा नियम सुद्धा आपण दररोज घेतला पाहिजे. कोणता? हरीचा पाठ आपल्या मुखातून निघाला पाहिजे, हरीचं स्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. आणि दररोजचा जो नियम आहे पहा, असा नियम करणारा, भगवंताचं चिंतन करणारा असा प्राणी सुद्धा कसा आहे? दुर्लभ आहे. नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ. नित्य नेम नामे नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी पहा. जो नित्य नेमामध्ये पक्का आहे ना, जो नित्य नेम दररोजचा ज्याचा नेम आहे, नेम कोणता महाराज? जसं बाकीच्या गोष्टींना आपण महत्व देतो, तसंच या भगवंताच्या चिंतनाला सुद्धा आपण काय केलं पाहिजे? महत्व द्यायला शिकलं पाहिजे. एकदा की महत्व बुद्धी जर आली तर तुम्ही 24 तासातून नक्की सकाळी संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही काय कराल? भगवंताचं चिंतन करायला सुरुवात कराल. जोपर्यंत आपलं हे वय आहे ना महाराज पहा, जोपर्यंत आपलं वय आहे, हे वय तरुण वय आहे, जोपर्यंत आपण बाल वयात आहोत, किशोर वयात आहोत, तोपर्यंत आपली भक्ती लवकर स्वीकार होते. एकदा आता काहींचं काय असतं, उलट असतं, एकदा म्हातारं झालं की नंतर पाहू, एकदा वय निघून गेलं की मग बघू. मग त्यावेळेस तोंडातून मुखातून ना नाव घेता येतं व्यवस्थित, ना हातामध्ये काठी व्यवस्थित, भगवंताचं नाव व्यवस्थित घेता येत नाही. मी तुम्हाला सांगितलं की फुल जोपर्यंत ताजं असतं महाराज, तोपर्यंतच देवाला वाहिलं जातं. मग मुलांची, बाल गोपाळांची भक्ती ही लवकर स्वीकार होते. जसं भक्त प्रल्हादाचं उदाहरण पहा, भक्त ध्रुवाचं उदाहरण पहा. बाल वयातच त्यांनी सुरुवात केली. कसं भगवंताला अवतार घेऊन धारण करून यावं लागलं पहा रक्षणासाठी. मग असा तो भगवंत अगदी जेल मधल्या कैद्याची सुद्धा त्याला काळजी महाराज पहा. काहींना असं वाटतं की भगवंत, अजिबात भगवंताला माझी काळजी नाही, म्हणून मला अशा ठिकाणी पाठवलं, म्हणून मला अशा ठिकाणी, अशा घरामध्ये, अशा गावामध्ये मला पाठवलं. काही जण नुसते देवाला काय करतात? नावं ठेवत बसतात. अजिबात सगळं काही जे होतं ना, वाईट झालं का नाही देवामुळेच झालं, आणि चांगलं झालं का नाही आम्ही केलं, त्याची काय करतात? वाईट स्वतःवरती घेतात. अजिबात नाही. पृथ्वीवरती वाईटही क्रिया ज्या घडतात, चांगल्याही क्रिया ज्या घडतात, या सगळ्या काही त्या परमात्म्याचं सत्तेनं घडतात आणि ते आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात. आपण अजिबात न घाबरता त्यातून शिकून घेतलं पाहिजे. एक गोष्ट प्रत्येकाने ध्यानात ठेवली पाहिजे. आजच्या अभंगातूनही आपल्याला तीच गोष्ट आपल्या सोबत घेऊन जायची आहे की आपण या संसारामध्ये काम करत असताना आपल्या शरीरामध्ये जी सत्ता कार्य करते, तर त्याचं चिंतन, त्याचं भजन करायला अजिबात आपल्याला विसरायचं नाही. विठ्ठल 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 आपल्याला जेव्हाही वेळ मिळेल महाराज, तर आपण तेव्हा काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अजिबात आपल्याला ते विसरायचं नाही आहे. आणि जर का आपण हे ऐकलं नाही, तर दुसरे भरपूर मार्ग आहेत आणि दुसऱ्या मार्गाने घेऊन जाणारे आपल्याला भरपूर लोक आहेत. चांगल्या मार्गाने घेऊन जाणारे खूप कमी लोक असतात का ज्यांना ठाऊक असतं आपल्याही जीवनाचं कल्याण झालं पाहिजे आणि समोरच्याच्याही जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. अशी बुद्धी असणारे काही लोक असतात. जर छोटस आपण जर पाहिलं, एकदा काय झालं महाराज, देवांचं आणि राक्षसांचं भांडण, जोरदार भांडण चालू झालं. राक्षस म्हणताय ब्रह्मदेवांना पहा, ब्रह्मदेवांना म्हणतात, ब्रह्मदेवता तुम्ही आमच्याशी वादविवाद करतात, तुम्ही आमच्याशी भेदभाव करतात, देवांनाच पहिला पूजेचा मान देतात, आम्हाला पूजाचा मान अजिबात पहिला देत नाही आणि आमची कोणी पूजाही करत नाही. हा आमच्यावरती असणारा घोर अन्याय आहे. ब्रह्मदेव म्हणाले, अरे राक्षस हो, तुमच्यामध्येही शक्ती खूप आहे, मी तुम्हालाही स्वीकार करतो, तुम्हालाही मान्य करतो आणि देवांमध्ये खूप शक्ती आहे. मग आता आपण काय करूया? एक परीक्षा घेऊया. या परीक्षेमध्ये कोण उत्तीर्ण होतं हे मी पाहतो आणि त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल का मी देवांना पहिला पूजेचा मान का देतो, का देवतांची पूजा पृथ्वीवर केली जाते, का त्यांच्या नावाचं
उच्चारण, का त्यांचा जप केला जातो, का त्यांचं चिंतन केलं जातं, तर मी तुम्हाला काय करतो, उदाहरणाने परीक्षेत मी तुम्हाला समजावून देतो. पहा, परीक्षा घेण्याचं ठरलं. कोणती परीक्षा? ब्रह्मदेवांनी सांगितलं, देवांना तुम्ही ऐका, माझ्या घरी जेवण करायला यायचं, माझ्याकडे जेवण करायला यायचं, राक्षसांना तुम्ही माझ्याकडे जेवण करायला यायचं. दोघांनाही जेवणाचं निमंत्रण दिलं महाराज. पहा, नीट लक्ष देऊन ऐका, ध्यान देऊन ऐका. दोघांनाही जेवायला बोलवलं, पंक्तीला दोघेही बसणार होते. राक्षसांनाही जेवायला दिलं जाणार होतं आणि देवांनाही जेवायला दिलं जाणार होतं. परंतु आट घातली. ती आट कोणती घातली महाराज? ब्रह्मदेवता म्हणजे सृष्टीचे जे पालन करतात, सृष्टी चालवणारे हे देव, सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव, त्यांनी आट अशी घातली की म्हणे देवांना तुम्ही ऐका आणि राक्षसांना तुम्ही ऐका. जेवण पोट भरून करायचं, पण जेवण करताना कोपऱ्यातून हात अजिबात वाकवायचा नाही. पहा, आठ कोणती घातली महाराज? ब्रह्मदेवता हुशार बुद्धीचे आणि त्यांना माहिती होतं का याच्यात देवच विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, मला ठाऊक होतं. मग त्यांनी आठ घातली, देवांना तुम्ही ऐका, राक्षसांना तुम्ही ऐका, जेवण पोट भरून करायचं, पण कोपऱ्यातून महाराज हात वाकवायचा नाही. मग आता हे ऐकल्यावरती दोघांनाही प्रश्न पडला का देवांनी आता आपल्या ब्रह्मदेवांनी गुरूंनी तर आपल्याला काय केलं, या वादामध्ये पाडलं, आता काय करायचं? बरं ठीक आहे म्हणे, आम्हाला मान्य आहे सगळ्यांना. राक्षस म्हणे, परंतु आता राक्षसी बुद्धीचे लोक कसे असतात महाराज, यांना लगेच राक्षस लगेच म्हटले का ब्रह्मदेवता तुम्ही भेदभाव तर केलाच, का तो देव आणि आमच्यामध्ये भेदभाव तर केला, परंतु आमची एक गोष्ट तुम्हाला स्वीकार करावी लागेल. म्हणे कोणती? अगोदर जेवायला आम्ही बसणार. म्हणे अगोदर जेवायला कोण बसणार? आमची पंगत अगोदर बसणार. म्हणे बसवा, काही हरकत नाही, तुमची पंगत अगोदर बसू द्या. जो राक्षसी बुद्धीचा असतो ना महाराज, त्याची बुद्धी अशी चालते, माझं पोट अगोदर भरलं पाहिजे, शेजारच्याला भेटू ना भेटू, पण माझं पोट भरलं पाहिजे. ही राक्षसी बुद्धीचे लोक असतात. पहा, तुमच्यामध्ये असे नाही. तुमच्यामध्ये असे नाही. हे वेगळ्या लोकांचं उदाहरण, जे आले नाही ना सत्याला, त्यांचं उदाहरण मी तुम्हाला देतो. का ते म्हटले असतील, चला फार शेवट जाऊया, सगळं उरकलं का मग जाऊया, आणि फक्त प्रसाद जो महत्वाचा आहे तो प्रसाद आपण घेऊया. आधी पोटोबा मग विठोबा, आहे का नाही? पुढे जे होईल ते आपण पाहूया. मग झालं असं काय, राक्षसांची पंगत पहिल्यांदा बसवण्यात आली आणि बसताना सरळ पंगत सगळ्यांनी धरली महाराज. राक्षस सगळे एका पंक्तीला बसले. जेवायला त्यांना वाढलं आणि वाढल्यानंतर आता जेवायला सुरुवात करणारच होते, तेवढ्यात ब्रह्मदेवांनी म्हटलं की अरे, आठ माहिती आहे ना तुम्हाला, आठ लक्षात आहे का? म्हणे आता सगळ्यांनी आता काय करायचं, आठ लगेच त्यांना आठवली. जेवण तर एवढं स्वादिष्ट होतं, पाची पकवान त्यांच्या समोर होते. पहा, जेवण करायचं महाराज, जेवण करायचं पोटभर, पण आठ आठवली, आता काय करायचं? देवता त्यांची गंमत पाहताय. आता हे राक्षस, शेवटी राक्षस ते राक्षस, याला वाटायचं माझं पोट भरलं पाहिजे, त्याला वाटलं मला माझं पोट. अशा बुद्धीचे लोक पाहते, राक्षसी बुद्धीचे, राक्षसी लोक. मग काय केलं, जेवणाला त्यांनी सुरुवात केली. जेवताय पण कसं, घास उचलला, हात वर नेताय आणि जेवायला वरून घास सोडताय, हात सरळ होता, कोपऱ्यातून वाकवायचा नव्हता. काही जेवण महाराज डोळ्यात जातंय, काही नाकात जातंय, काही तोंडात जातंय, बुद्धीचा वापर नाही. शेवटी राक्षस ते राक्षस. मग आता हा त्याच्याकडे पाहतोय, तो त्याच्याकडे पाहतोय, हा कसा जेवतोय, तो कसा जेवतोय. घास उचल वर, ने हात वरती का टाक वरून घास, डोळ्यात जातोय, नाकात जातोय, तिखट लागतंय, डोळ्याची आग होते, सगळं काही होतंय. देवता यांना बघून हसताय की किती राक्षसी बुद्धी पाहणं. यांची बुद्धीचा वापर केला असता तर त्यांना समजलं असतं. अशा वेळी काय केलं पाहिजे महाराज? मग आता त्यांच्या लक्षात आलं नाही. शेवटी त्यांनी काय केलं, पूर्ण ताटामध्ये वाढलेलं जेवढं काही अन्न होतं महाराज, सगळं काही अन्न त्यांनी काय केलं, हळूहळू कवायना, डोळ्यात कवायना, काही नाकात कवायना, तोंडात जेवढं गेलं, पोटात जेवढं गेलं तेवढं गेलं. आणि असं करत त्यांनी पूर्ण ते जेवण काय केलं, संपवलं. आणि संपवल्यानंतर आता ते म्हणे, आता ब्रह्मदेवता आमची वेळ झाली, आमचा नंबर झाला म्हणे, आता यांना बसवा, पाहूया. आता हे आम्हाला हसले ना, आता आम्ही यांना हसतो म्हणे. मग बसवलं ना सगळ्यांना, देवांची पंगत बसली. पण कशी बसली महाराज? देवतांची बुद्धी. देवतांच्या बुद्धीचा कोण असतो माहितीये? माझंही पोट भरलं पाहिजे, माझंही जीवनाचं कल्याण झालं पाहिजे आणि समोरच्याच्याही जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून जे रामराम हरिओम जे नावं घेतले जातात ना महाराज, समोरच्याचं कल्याण होण्यासाठी, मग रामराम जो घातला जातो तो यासाठी. मग आता या देवांनी काय केलं, देवतांची बुद्धी पहा. ते म्हटले का आपण बसायचं जेवायला, एकमेकाकडे तोंड करून बसायचं महाराज. कसं बसायचं? एकमेकाकडे तोंड करून बसायचं. पहा, हे राक्षस बघत बसले. आता हे काय करताय, आपणही पोटभर जेवलोय, यांचा नंबर आला. देवतांनी काय केलं, एकमेकाकडे तोंड करून दोघंही बसले जेवणासाठी. आणि म्हणे आम्हाला दोघांना दोन ताटं नाही महाराज, आम्हाला देवता आम्हाला काय करा, एकच ताट दोघांमध्ये वाढा. मग दोघांना एकच ताट, दोन्ही देवतांना दोघांमध्ये एक ताट वाढण्यात आलं. आणि हा त्याला सांगतोय, तो त्याला सांगतोय, तूही पोटभर जेवण कर, मलाही पोटभर जेवण करू दे. मग काय केलं महाराज, घास उचलायचा,
त्या देवाच्या तोंडात भरवायचा आणि त्या देवाने घास उचलायचा तो ह्या देवाच्या तोंडामध्ये ह्या देवाच्या मुखामध्ये भरवायचा. असं करत करत राक्षस पाहतच बसले ना हो, जे राक्षसी बुद्धीचे होते ते राक्षस पाहत बसले. हे असं आम्हाला का नाही सुचलं? नाही सुचणार महाराज, कारण तुम्ही कधी भगवंताचं नाव घेतलं नाही, तुमच्या मुखातून कधी भगवंताचं नाव निघलं नाही आणि भगवंतासाठी तुम्ही वेळच दिला नाही, अजिबात नाही. फार भगवंताचं दर्शन तुम्हाला होत होतं, भगवंताची तुम्ही युद्ध म्हणा सगळ्या काही गोष्टी भगवंतासोबत होत होत्या, परंतु तुमची महत्व बुद्धी नव्हती, तुम्ही त्यांना साधारण समजत होते, अजिबात नाही. नाव घेतल्याने सुद्धा कल्याण होतं, एवढी त्यांच्यामध्ये शक्ती, एवढी ताकद. आणि मग ब्रह्मदेवांनी काय केलं महाराज, त्या दोघांनाही जवळ बोलावलं आणि मग राक्षसांना सांगितलं की राक्षसांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल का पहिला जो पूजेचा मान मिळतो पृथ्वीवर आणि जे देवांचं पूजन केलं जातं, देवाच्या नावाचं जे उच्चारण भजन कीर्तन केलं जातं, ते का केलं जातं आणि कशामुळे केलं जातं? कारण देवतांना असं वाटतं का ह्या पृथ्वीवर जन्माला आलेल्या जीवांचं काय झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. यासाठी सगळ्यात सोपं साधन हे भगवंताचं काय आहे, नामचिंतन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा जो अभंग आहे हा अभंग दृष्टांताच्या माध्यमातून, हा दृष्टांत जो आपण सांगितला, हा दृष्टांत का सांगितला की तुमच्या लक्षात येण्यासाठी का आपली बुद्धी कशी असली पाहिजे, देवतांच्या बुद्धीचं आपल्याला व्हायचंय का राक्षसी बुद्धीचं आपल्याला व्हायचंय, हे कोणी ठरवलं पाहिजे? प्रत्येकाला स्वतंत्र आहे, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मग आता या अभंगातून तुमच्या लक्षात आलेलं आहे जीवन जे आपल्याला मिळालं हे एखाद्या जसं भाड्याच्या खोलीमध्ये आपण राहतो, एखाद्याला भाडं द्यावं लागतं ना महाराज, तसं हे शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे हे सुद्धा एक भाडे तत्वावरतीच मिळालेलं आहे आणि याचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून महत्व समजून घेऊन आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं भजन करायला, चिंतन करायला आपण काय केलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणातून महाराज सांगतात, द्वारके जाना पांडवा घरी, द्वारके जाना पांडवा घरी. हरि मोठे म्हणा, हरि मोठे म्हणा, हरि मोठे म्हणा, हरि मोठे म्हणा.
गणना कोण करी कुणाची गणना कोण करी हरिमती मना विठोबार कुमाई आज या ठिकाणी अल्पशा मतेनं अल्पशा बुद्धीनं आपण ज्ञानोबारायांचा हा जो अभंग आहे हरिपाठातील असणारा अभंग हा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा सरळ भावार्थ हा सर्वांच्या लक्षात आलेला आहे का या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबारायांना काय सांगायचं होतं. आपण जोपर्यंत या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं आहे. जीवनाचं कल्याण हे भगवंताच्या नामचिंतनानेच केलं जाईल आणि जर ज्याच्या मनामध्ये भाव असेल ना महाराज, भावाचा भुकेला असणारा हा भगवंत आहे, तो मागं पुढं पाहत नाही आणि म्हणून द्वारकेचा राणा आहे तो पहा. या द्वारकेचा असणारा हा राणा पांडवांच्या घरी येतोय आणि त्यांना मार्गदर्शन करतोय, त्यांना पुढे घेऊन जातोय. पहा पूर्ण जे काही महाभारत घडतंय तर पांडवांच्या बाजूने असणारे भगवान श्रीकृष्ण पहा कसं उपदेश कसे त्या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणजे मनामध्ये काय पाहिजे, भाव पाहिजे. भावाचा भुकेलेला हा भगवंत आहे आणि ज्याच्या मनामध्ये भाव नाही तो भगवंताचं भजन कीर्तन अजिबात करू शकत नाही. आज तुमच्या मनामध्ये भाव होता म्हणून आपण सर्व या ठिकाणी तुम्ही आले, जमले, सगळे जमा झाले, गोळा झाले. आता सगळ्यांना माहिती आहे की सप्ताह आहे. सप्ताह म्हटल्यावर आपण गावचा सप्ताह आहे, आपण त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. परंतु ज्यांना भगवंताने बोलावा धाडला, ज्यांच्यापर्यंत निरोप गेला महाराज, ते सर्व तुम्ही या ठिकाणी आले. या ठिकाणी येणं कोणाचंही भाग्यात नव्हतं. ज्याचा भाग्याचा उदय झाला तोच या ठिकाणी येऊ शकला आणि त्याच्याच कानावरती हे जे काही आजची वचन आहे हे त्याच्या कानावरती पडले. पहा मग आता आपण समजून घेतलंय, सरळ सरळ अर्थ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. काहीतरी कीर्तनकारांना सुद्धा नियम आणि अटी असतात. अटी आणि नियम जर आपण पाहिला तर सप्ताहाची आजची पहिल्या दिवसाची ही सेवा होती आणि म्हणून आजचा जो हा अभंग होता हा अभंग ज्ञानोबारायांचा हरिपाठातील असणारा अभंग आजच्या प्रथम दिनी आजच्या सेवेला आपण घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल माझं तुमच्या लक्षात आलेलं आहे का ज्ञानोबारायांना या अभंगाच्या माध्यमातून काय सांगायचं आहे का द्वारकेचा राणा सुद्धा पांडवांच्या घरी जर येऊ शकतो तर तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या घरी भगवंत अवतार का येऊ शकत नाही, का अवतार घेऊन येऊ शकत नाही. जरूर नक्की येऊ शकतो परंतु त्याला तेवढा आपला भाव लागतो. भगवंताला अहोरात्र दिन रात्र पहा, भगवंताला आपण प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे. भगवंताला आपण दररोज प्रार्थना केली पाहिजे का हे भगवंता मी कसाही असलो कोणाचा आहे फक्त तुझा आहे आणि
तू कोणाचा आहे? माझा आहे. त्याला पांडुरंग म्हणा, विठ्ठल म्हणा, वेगवेगळे नावं, तुम्हाला जो देव आवडतो पहा. बाकीच्या इतर धर्मांमध्ये एवढी सूट नाही, परंतु आपला जो हा सनातन धर्म आहे महाराज, या सनातन धर्मामध्ये वेगवेगळे देवता, एवढे 33 कोटी देवी देवता आहेत. ज्याला जो देव आवडतो त्या देवाचं काय करा, भजन करा, कीर्तन करा, त्याचं नाम चिंतन करा. एवढी सूट आपल्याला दिलेला आहे या आपल्या धर्मामध्ये. म्हणजे एवढा हा पवित्र परम असा हा आपला धर्म आहे. मग या धर्मामध्ये आपण जन्माला येऊन भगवंताचं नाम चिंतन का नाही केलं पाहिजे? काही जणांना महाराज टाळी वाजवायला सुद्धा लाज वाटते. नाही, अजिबात नाही. टाळी वाजवल्याचं कारण आहे महाराज, त्याचं सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्याचंही कारण आहे. काय कारण आहे? का जसं माईकचं बटन माईकला लावलेलं आहे महाराज, तसं आपल्या शरीराचे असणारे ॲक्युप्रेशरचे काही पॉइंट, थोडक्यात बटणं आपल्या ह्या तळ हातामध्ये आहे. आणि हे बटणं यांना जागृत करण्यासाठी टाळी वाजवली जाते. मग आता तुम्ही जे काही लोक टाळी वाजवत होते, हे अर्धीच टाळी वाजवत होते, मग अर्धेच बटणं चालू होऊन जातील. म्हणून कीर्तनात टाळी वाजवताना कशी वाजली पाहिजे? पूर्ण वाजली पाहिजे. ज्याच्या मुखात पाप बसलेला आहे तो अजिबात भगवंताचं नाव घेऊ शकत नाही. आणि ज्याच्या हातामध्ये पाप आहे तो भगवंताच्या नावासाठी, चिंतनासाठी टाळी वाजवू शकत नाही. कीर्तनात जाऊन बसणं त्यालाही पुण्य लागतं. कीर्तनात येऊन बसून भगवंताच्या नावासाठी टाळी वाजवणं त्यालाही पुण्य लागतं. इथे येऊन शांत बसणं त्यालाही पुण्य लागतं. ज्याचं पाप जोर मारतं त्याच्या मनात विचार येतो, आता किती वेळ चालतं, काही वेळ झालाय, आता किती वेळ चालत? अजिबात नाही. पाप जोर मारायला लागलं का इथून उठूच वाटतं. कधी मी उठतो आणि कधी जातो, आता पोटामध्ये आहे का नाही, सुरुवात होते. नाही, हरकत नाही. आपला जो वेळ दिलेला होता त्या वेळेतच मी आटोपण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो का आज सप्ताहातलं माझं हे पहिलंच कीर्तन आहे. आजच्या या सप्ताहातलं मी हात जोडून सगळ्यांना सांगतो का आजच्या सप्ताहातलं माझं पहिलंच कीर्तन आहे. इतर कीर्तन मी करत असतो, वर्षश्राद्ध म्हणा, दशक्रिया विधी, परंतु कीर्तनामधलं माझं आजचं हे पहिलंच कीर्तन आहे. ठीक आहे. याला सुद्धा काय लागते? गोडी लागते, आवड असली पाहिजे. एकदा आवड भगवंताची लागली, मग आता काय बोलायचं, कसं बोलायचं, त्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना केली. आणि तुला जे बोलून घ्यायचं ते माझ्या मुखातून तू बोलून घे. त्या परमात्म्याने अल्पशा या बुद्धीनं मतीनं माझ्याकडून काय केलं, बोलून घेतलं. आणि नक्कीच एखाद्याला जर वाईट वाटलेलं असेल तर मी त्याच्याकडून माफी मागतो. परंतु आपला या देहाचं आपल्याला सार्थक करायचंय. सार्थकी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर भगवंताचं नाम चिंतन करायला आतापासूनच सुरुवात करायची आहे. मग आता ज्याच्या हातावरती पाप येतो टाळी वाजवू शकणार नाही, मुखातून नाव घेऊ शकणार नाही. एकदा शेवट सगळ्यांनी हात वरती करून आपल्याला भगवंताचं काय करायचं आहे, नाम चिंतन पहा, कीर्तन करायचंय भगवंताचं पहा. सगळे तयार आहात असं मला वाटतंय. कारण आजचा योग जर पाहिला ना, आजचा तुमचा कीर्तनातला आजचा पहा, सप्ताहातला माझं आजचं पहिलंच कीर्तन आहे, बरोबर. आणि पहिलं कीर्तन जर म्हटलं, येणारे पुढचे तुमचे दिवस आनंदात जाण्यासाठी हे महत्वाचं आहे, उपयुक्त आहे. आता माझं जे आजचं कीर्तन झालं, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं वेगळ्या भाषेत, तर मी आज काय केलंय माहितीये का? आज पत्रावळी वाढण्याचं काम केलंय पहा. जेवणाला सुरुवात करायची म्हटलं तर काय करावं लागतं? अगोदर पत्रावळी वाटावी लागते, मग त्याच्यावरती बाकीचे सगळे पदार्थ वाढले जातात. मग आजचा हा माझा पहिलाच दिवस, पहिलंच कीर्तन पहा. आणि मग आजची ही सेवा माझी समजायचं सगळ्यांनी, अल्पशा मतीनं सगळ्यांनी समजून घ्या का पत्रावळी वाढण्याचं काम आज महाराजांनी केलेलं आहे. आता इथून पुढचं तुमचं जेवण सगळ्यांचं कसं होईल? आनंदात होईल. आणि सगळ्यांना पहा, झालेली सेवा मी याच ठिकाणी काय करतोय, अर्पण करतोय. सगळ्यांच्या हात वरती आणि सगळ्यांनी एकदा जोरदार कीर्तन करायचं आहे. या कीर्तनासाठी सप्ताहासाठी पहा, जी साऊंडची व्यवस्था, साऊंड सिस्टीम व्यवस्था पहा, सगळ्यांचा उल्लेख झाला, परंतु साऊंड सिस्टम असणारी आमच्याच गावातील कॉलनीचे अमजदबाई शेख, बरोबर, सर्वांच्या परिचित असतील नसतील, परंतु त्यांची अतिशय छान ही काय आहे, साऊंड सिस्टीम आहे. आणि म्हणून तुमच्यापर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचवला जाऊ शकला. आजच्या या सप्ताहासाठी पहा, सगळे हे टाळकरी जे विद्यार्थी आहेत सगळ्यांचंच एकदा मनापासून कौतुक करावं तेवढंच कमी, आभार मानावे तेवढंच कमी. कारण हे विद्यार्थी आताच्या ह्या वयातच आज या विद्यार्थ्यांना, फक्त या बाकीच्या मुलांना, गावातले विद्यार्थी, त्यांना सांगितलं का आज जिथं कीर्तनाला मी चाललोय त्या ठिकाणी तुमच्या सारखेच विद्यार्थी असणारे, आणि ते कसे खेळतात, कसे त्या भगवंताच्या नावाचं चिंतन करतात, कसं त्या भगवंताच्या ध्यानामध्ये, कीर्तनामध्ये ते कसे दंग होतात, हे पाहण्यासाठी आज या विद्यार्थ्यांना आवर्जून मी घेऊन आलेलो आहे. पहा, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा, टाळी वाजून कौतुक करावं त्यांचं तेवढं कमी. अल्पश वय आहे, शाळेचं अभ्यासाचं वय आहे, परंतु त्याच्यासोबत त्यांचं अध्यात्मिक दोन्ही त्यांचं शिक्षण घडत आहे, म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. असो, चला सर्वांच्या हात वरती. आणि शेवट सगळ्यांनी काय करायचं आहे, भगवंताच्या नावाचं कीर्तन करायचं आहे. हात वरती, हात वर. पाप बसलेला असेल तर नक्कीच हात खाली घ्या. आणि जर हातावरती पाप नसेल ना महाराज, तसेच वरती ठेवूयात 7 दिवस.
चालेल का नाही ठीक आहे हात वरती सगळ्यांचे चला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव जय जय